पार्ले कट्ट्यावरती शक्यतो शहरी भागातल्याच नामवंत व्यक्ती आलेल्या आहेत, परंतु ग्रामीण महाराष्ट्रातनं म्हणजे मी जसं म्हटलं पोलीस अधिकारीही पहिलेच आहेत आणि ग्रामीण महाराष्ट्रातनं आलेली व्यक्ती मला वाटतं नांगरे पाटील साहेब आपण पहिलेच आहात. आता बालपणाचा विषय निघालाच आहे तर आम्हाला जरा थोडंसं त्याच्यामध्ये थोडक्यात त्याच्याबद्दल सांगा, कारण भरपूर विषय आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आम्हाला ग्रामीण महाराष्ट्रात तसा ह्या शहरी मंडळींना म्हणजे काही जण असतीलही ग्रामीण भागातनं आलेले, परंतु आम्हाला ऐकायला आवडेल त्याविषयी की एकंदर बालपण कसं कुठे गेलं किंवा कुठल्या शाळेमध्ये शिक्षण झालं, कुठल्या माध्यमातलं शिक्षण झालं. कारण इथे काही आमचे साठे महाविद्यालयाचे NCCचे तरुण सुद्धा इथे विद्यार्थिनी आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला आवडेल ऐकायला. कुणीतरी असं म्हटलेलं आहे की खेड्यातली मुलंही रानफुलासारखी असतात आणि या रानफुलांना जर चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खतपाणी, चांगलं खाद्य मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर मग शहरातले गुलाब, कमळ, मोगरे सगळे पिके पडून जातात. मला वाटतं हा माझ्या आयुष्यातला एक सुरुवातीचा रानफुलाचा प्रवास आहे, त्याच्याबद्दल तुम्ही विचारलेला आहे. माझं गाव छोट्या पॉप्युलेशनचं आहे, पण 1997चा जर रिझल्ट पाहिला तुम्ही UPSCचा तर ज्यावेळेला तुमच्या 1.5 कोटी लोकसंख्येच्या मुंबई शहरातनं एकही मुलगा IAS, IPS आणि IFSमध्ये नव्हता, त्याला आमच्या 1800 लोकसंख्येच्या गावातनं आम्ही 3 जण IAS, IPS आणि IFSमध्ये सिलेक्ट झालो. मी त्यावेळेला 23 वर्षाचा होतो. IPSमध्ये माझा धाकटा चुलत भाऊ आहे आनंद पाटील. आता सिद्धिविनायकच्या दर्शनानं तो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेला, दिल्लीवरून खास आला आहे. तो डायरेक्टर बँकिंग आहे, म्हणजे देशातल्या बँकिंगचं कोऑर्डिनेशन तो पाहतो. आणि सुगंध चौगुले, मी गेल्या वर्षी अमेरिकेला ट्रेनिंगला गेलो होतो. त्याचं 58व्या स्ट्रीटवरती मॅनहॅटनला असणारं अलिशान इंडियन एम्बॅसीमधलं ऑफिस, तो फर्स्ट सेक्रेटरी अमेरिकेमध्ये आहे. आम्ही 3 जण एका खेड्यातनं कसा प्रवास करू शकलो आणि आमची पार्श्वभूमी काय, आम्ही कशा पद्धतीचा कट रचला, आम्ही कशा पद्धतीचा प्लॅन केला आणि तो कशा पद्धतीनं यशस्वी झाला, एक वेगळी स्टोरी आहे, एक केस स्टडी आहे. कारण आपण एक इंग्रजीत म्हण आहे की इफ यू वॉन्ट टू ब्लीड लेस इन द टाईम ऑफ वॉर, यू हॅव टू ब्लीड मोर, यू हॅव टू स्वेट मोर इन द टाईम ऑफ पीस. शांततेच्या काळामध्ये जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. मला वाटतं शाळा आणि कॉलेजेसमधले ते दिवस होते ते मंतरलेले दिवस होते. कुठलीही पार्श्वभूमी नाही आहे. वडील 7वी शिकलेले, आई 4थी शिकलेली. वडिलांचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. वडील 7वी शिकलेले असले तरी त्यांना मराठी खूप चांगलं लिहिता पण येत नव्हतं, मोडीमध्ये सही करायची. पण मला आठवतं मी ज्यावेळेला दिल्लीला अभ्यासाला होतो, मुंबईमध्ये अभ्यासाला होतो, त्यावेळेला मला मोडक्या तोडक्या पोस्ट कार्डवर लिहिलेल्या अक्षरामध्ये ते पत्र पाठवायचे आणि त्या पत्राच्या शेवटी ना एक वाक्य मराठीत ते लिहायचे, मला गावात प्रेमानं भावड्या म्हणतात. भावड्या, तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं मला पाहायचं आहे. मी अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली, अनेक ग्रंथ वाचले, पण याच्यापेक्षा पॉवरफुल वाक्य माझ्या आयुष्यात सापडलेलंच नाही. ते वाक्य आणि 10वीचं वर्ष माझ्या आयुष्यातलं महत्त्वाचं आणि क्रांतिकारी मला वाटतं. कारण मी येतोय जातोय आणि माझी एनर्जी खर्च होते. शाळेत थोडा चमकत होतो, कारण 60, 75, 80कडं मी गेलेलो होतो. अभ्यास करून आवड निर्माण झालेली होती. आणि माझे शिक्षक त्यावेळेचे गायकवाड तर त्यांना मी माझ्यामध्ये स्पार्क आहे असं वाटलं आणि त्यांनी मला घरी पेईंग गेस्ट म्हणून राहण्याची विनंती केली. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ. मी त्यांच्या घरात राहायला गेलो आणि मला माहीत नव्हतं ते 3 वाजता उठतात. पहाटे 3ला उठून त्यांनी दरवाजा ठोठावला. शिराळा म्हणजे तुम्हाला माहीत असेल नागपंचमी. म्हटलं काय नाग वगैरे निघाला आणि काय सर काय कुठं आहे, साप निघाला? म्हणे काय नाही, तू आजपासून 3 वाजता उठायचं. म्हटलं सर 3 वाजता इतक्या लवकर? 10वीचं वर्ष आहे, म्हणजे तुझ्या आयुष्यातलं महत्त्वाचं वर्ष आहे. ते व्यायाम करायला उठायचे. मला 3 वाजता त्यांनी थंड पाण्याच्या नळाखाली बसवलं. कुडकुडत मी पहिले 8 दिवस तशाच पिंगा काढत अभ्यास केला. पण 8 दिवसानंतर मला सवय लागली. 3:30 ते 8:30 असा 5 तास ब्रह्ममुहूर्तावर केलेला अभ्यास थेट माझ्या मेंदूत जायला लागला. कुठली ट्युशन नाही, काही नाही, कुठलं बॅकग्राऊंड नाही. 88 साली 88% मार्क्स मिळून मी तालुक्यात पहिला आलो. 12वी दुसरा टर्निंग पॉईंट. 12वीला मी कॉलेजला मी आणि आनंद आम्ही दोघं एकत्रच आणि एक व्याख्यान असंच त्यावेळेला ठेवलेलं होतं. भूषण गगराणी जे IASमध्ये भारतात 3रे आले आणि मराठी माध्यमातून मराठी साहित्य घेऊन ही परीक्षा त्यांनी दिली.
त्यांचं व्याख्यानामध्ये त्यांनी असं काय सांगितलं की ही परीक्षा मराठीत देता येते, जी सिव्हिल सर्वंट्स निवडते, जे कलेक्टर बनवतात, SP बनवतात, कमिशनर बनवणारी परीक्षा, इन्कम टॅक्स कमिशनर बनवणारी परीक्षा ही मराठीतनं देता येते. हे नवीन संशोधन लागल्यासारखं आम्हाला वाटलं आणि आपण असं काहीतरी करू शकतो. काही चळवळ सुरू झाली. 12वीला असताना ती चळवळ सुरू होती. 12वीचा रिझल्ट लागला, मला बरे मार्क मिळाले. मी चांगल्या पद्धतीनं स्कोर नाही करू शकलो, पण 91% मला ग्रुपला मार्क मिळाले की ज्याच्यात मला इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकलला ॲडमिशन मिळालं नाही. हे 2 टार्गेट माझ्यासमोर होतं. इंजिनिअरिंग गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, मग सिव्हिल, प्रोडक्शन आणि इतर इलेक्ट्रिकलला वगैरे ॲडमिशन मिळत होतं. पण हे डोक्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल होतं, पण ते गगराणींचं भाषणसुद्धा घुमत होतं. आनंदला MBBSला ॲडमिशन मिळालं नाही. त्याला 89% ग्रुपला, PCB ग्रुप होतं त्याचा, आणि त्याला 89% मिळालं. आणि सुदैवानं आमचे आईवडील जास्त शिकलेले नव्हते, त्यामुळं आम्ही मूर्खासारखा निर्णय त्यावेळेला घेतला की आर्ट्सला जायचं. BAला थेट ॲडमिशन घेतलं, सगळ्यांनी मूर्खात काढलं. पण आयुष्यात काहीतरी रिस्क घेतलं पाहिजे. जेवढी मोठी रिस्क तेवढी मोठं यश असतं असं म्हणतात. आणि त्यावेळेला सुइसाइडल डिसिजन जे सगळे म्हणत होते, त्यावेळेला आर्ट्सला BA इतिहास त्याला आम्ही ॲडमिशन, मी राजाराम कॉलेजला घेतलं आणि आनंदनं SP कॉलेज पुण्याला ॲडमिशन घेतलं, शिवाजी विद्यापीठ, राजाराम शिवाजी विद्यापीठामध्ये. आता तुम्ही म्हणालात की BA विथ इतिहास, BA विथ हिस्ट्री तुम्ही शिवाजी विद्यापीठातनं केलं आणि तुमचं शालेय शिक्षण हे मराठी माध्यमातनं झालं, पण तुम्ही इतके सुंदर कोटेशन्स इंग्लिशमधली सांगताय. सो इथे जे एक जो प्रचलित वाद आहे की मराठी माध्यमातनं, म्हणजे ज्याची मातृभाषा आहे त्यातनंच त्यांनी शिक्षण घ्यावं, इंग्रजी माध्यमामध्ये जायची धडपड करू नये. पण आता तर तो विचारही करतात, सरसकट सगळे पालक इंग्लिश मिडियममध्येच मुलांना घालतायत. तर हा प्रश्न खरं तर चावून चोथा झालेला आहे. पण तुम्ही इतक्या छान तऱ्हेने हे सगळं फेस करताय हे म्हटल्यानंतर मला विचारावं असं वाटला तुम्हाला की तुम्हाला कधी काही इंग्रजीची अडचण निर्माण झाली वगैरे असं काही प्रसंग आला का? MPSCला मला हायेस्ट मार्क, मी डेप्टी कलेक्टर पण झालेलो होतो. ज्या वर्षी मी IPS होतो त्यावेळेला MPSCच्या परीक्षेतनं मी उपजिल्हाधिकारी म्हणून माझी निवड झालेली होती. आणि ती फक्त आणि फक्त इंग्रजीमध्ये मला 100पैकी 92 मार्क होते. इंग्लिश मिडियमच्या मुलांना 70च्या वर मार्क पडत नाही, म्हणजे 70-75 खूप झाले. पण मराठी माध्यमातला असून मला 92 मार्क का होते? कारण माझं इंग्रजी मी व्यवस्थितपणे, म्हणजे ग्रामर तर चांगलंच होतं माझं, पण एसे जो असतो तो 40 मार्कांचा असतो आणि मी गमतीशीर एसे लिहिलेला होता. मुलाखतीला गेलो, म्हणजे दिल्लीमध्ये राहण्याची सोय एक तर खूप मोठा प्रॉब्लेम असतो. IPSचा इंटरव्ह्यू. त्यावेळेला मग आम्ही महाराष्ट्र सदनमध्ये राहत होतो. आमच्याबरोबर एक अमेरिकेतनं आलेला म्हणजे त्यानं BTech आणि MMS केलेला मुलगा होता. इतकं सुंदर इंग्रजी बोलायचा, इकॉनॉमिक्सचे त्याचे कन्सेप्ट एवढे सुंदर, त्याच्याकडे बघतच बसावं वाटायचं की मी आनंदला म्हणायचो, अरे आपण ही IAS IPSची परीक्षा नाही, आपण गावाकडे जाऊन फौजदार रोजगारची परीक्षा किंवा कॉन्स्टेबलची परीक्षा देऊ. म्हणजे आता काय इथंपर्यंत पोचलो ना, आता वाघ म्हटलं काय वाघ्या म्हणणार खाणारच आहे. तर हा 3 piece सूटमधला हा स्मार्ट मुलगा, BTech MMS, BTech फ्रॉम IIT पवई, MMS फ्रॉम अहमदाबाद, IIMमधनं झालेला, अमेरिकेतली 2-3 लाखाची दर महिन्याची नोकरी सोडून तो आलेला होता. अशा मुलांसाठी परीक्षा असं वाटायचं, एलिटसाठी परीक्षा आहे. आणि एकाच वेळेला आम्ही एकाच पॅनल समोर होतो. पॅनल होतं लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ, त्यावेळेचे चेअरमॅन, AVSM PVSM, म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांसारखा दिसणारा रुबाबदार अधिकारी. आणि अगोदरच अशी कल्पना सगळीकडे रूमर पसरलेली होती की हे लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथचं जे पॅनल आहे ना, ज्यांचे रिजनल लँग्वेजेसचे मीडियम आहेत त्यांना कमी मार्क्स देतो. तर अजून टेन्शन आमचं वाढलं. आणि टाय तर आम्हाला बांधताच येत नव्हता. 3-4 दिवस प्रॅक्टिस केली, मग तो स्काउटमध्ये काय असतो तसा पण बांधण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी टाय सोडून दिला, म्हणजे काय आपल्याला बांधता येणार नाही. आणि हा मग आमच्याबरोबर जो BTech MMS वाला होता ना, तो आमच्या अगोदर इंटरव्ह्यूला गेला. तो 3 piece सूटमध्ये स्मार्ट देखना मुलगा. तो बाहेर आला त्यावेळेला 5 ते 7 मिनिटातच त्याचा इंटरव्ह्यू संपला. आम्हाला समजलं नाही की 7 मिनिटात जो 30-35 मिनिटं इंटरव्ह्यू चालला पाहिजे. तो घाम पुसत आलेला होता, तो निघून गेला आणि शिवाय घालत आला होता. म्हणजे लिटरली आता याची अशी परिस्थिती झालं तर आपलं काय होणार. 2-3 जणांनंतर माझा इंटरव्ह्यू होता. मी दरवाजा नॉक करून आत गेलो. UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये अशी परिस्थिती असते, म्हणजे मॅडम बसल्या तशा कुलकर्णी मॅडमच माझ्या इंटरप्रिटर होत्या, म्हणजे मराठी माध्यम होतं ना. तर मी आणि घोड्याच्या नालासारखा असा टेबल असतो त्या आकाराचा, म्हणजे तुम्ही अंतरावर बसलेले असतात, म्हणजे तुमचे पाय सुद्धा त्यांना दिसत असतात. नकशिकांत तुम्ही इक्वल टू क्राऊन तुमची पर्सनॅलिटी ते रीड करत असतात. कोपऱ्यात एक सायको अनालिस्ट पण बसलेले असतात.
आणि कुलकर्णी मॅडम होत्या म्हणजे पॅनलनी इंग्लिशमध्ये विचारायचं, मॅडमनी भाषांतर करून मला सांगायचं, मी मराठीत उत्तर द्यायचं, मॅडमनी भाषांतर करून त्यांना सांगायचं, अशी दळबदली परिस्थिती. तर लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी माझा बायोडेटा पाहिला आणि म्हणाले, विश्वास, यू हॅव ऑप्टेड फॉर मराठी मीडियम, why don't you speak in English? Background, I'm not fluent in English, please allow me to speak in Marathi. No, Vishwas, you try in broken English. Okay sir, I'll try my best. So त्यांनी पहिला प्रश्न मला विचारला की विश्वास, you have graduated in 1993. These 3 years what are you doing? 94ला ग्रॅज्युएट झालाय, 3 वर्ष काय करतोस? मी उत्तर दिलं, सर, I have established one competitive study center at my village which works for the upliftment of the rural youth as well as by disseminating rational and viable ideas in rural folks. इम्प्रेस झाले, विश्वास, यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. पण तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं. त्याच्यापुढे खरं इंग्रजी माझं सुरू झालं. मला आठवतंय एक अब्राम म्हणून मेंबर होते जे महाराष्ट्र काडरचे होते, IAS अधिकारी. त्यांनी मला पुढचा प्रश्न विचारला की मराठी लिटरेचर होतं ना माझं, यू मस्ट हॅव हर्ड अबाउट घाशीराम कोतवाल, वाय इट वॉज कंट्रोवर्शियल. मग मी सर, घाशीराम कोतवाल वॉज व्हेरी फेमस ड्रामा रिटन बाय विजय तेंडुलकर आणि इट वॉज कंट्रोवर्शियल बिकॉज नाना फडणवीस वॉज शोन एज बिहाइंड वुमेन पर्सन. आपल्याला हा बिहाइंड वुमेनचा अर्थच कळे ना. मॅडमना म्हटलं की स्त्री लंपटचं भाषांतर करून सांगा. त्यांनी काहीतरी वुमनायझर म्हणून काहीतरी भाषांतर करून. पण ज्यावेळेला माझा इंटरव्ह्यू माझ्या पट्ट्यामध्ये आला, म्हणजे मी माझं बायोडेटा अशा पद्धतीनं बनवलेला होता की मला माझे उपप्रश्न आणि प्रश्न अँटिसिपेट करता येत होते. ते कोणते प्रश्न विचारणारा मला माहीत असायचं, कारण ती माझी बायोडेटा मी तशा पद्धतीनं बनवलेला होता. हिंदी, इंग्रजी आणि मराठीत जशी जमतील तशी उत्तरं प्रामाणिक राहून देत गेलो. शेवटचा प्रश्न खूप मला महत्त्वाचा त्यांनी विचारलेला होता. हिंदीमध्ये विचारला लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी, हिंदीमध्ये मला प्रश्न विचारला, विश्वास, इस दुनिया में तुम क्यों आए? इस दुनिया में आने का तुम्हारा मकसद क्या है? क्षणभर गोंधळ, काय उत्तर द्यायचं. मला बाहेर बसलेला आनंद दिसला, सुगंध दिसला, माझं भूतकाळ आठवला. मी का उत्तर द्यावं? कलेक्टर बनायला आलो आहे, पोलीस कमिशनर व्हायला आलो आहे. पण ते सगळं बेगडी आणि बोगस वाटलं असतं. मी त्या पॅनेलला विचारलं, सर, माझ्या आयुष्यामध्ये प्रभाव करणारी मला माझे इंग्रजीचे शिक्षक होते वेद पाठक सर, त्यांनी सांगितलेली एक कविता आहे, मला वाटतं ती माझ्या आयुष्याचा उद्देश असावी. ती कविता मी म्हणून दाखवू का? ही जपानी लोकांची कविता आहे, द पोएम ऑफ ला मांशा. जे फिनिक्स पक्षासारखे राखेतून दुसऱ्या महायुद्धानंतर उभे राहिले, त्यांची कविता आहे. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो, त्या शत्रू तुला कोणी हरवत नाही आहे, त्या शत्रूचा जाऊन मला पराभव करायचा आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, टू बिअर दॅट अनबेअरेबल सॉरो, टू रन वेअर द ब्रेव डू नॉट टू गो. ज्या ठिकाणी कुणी धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाहीत, त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेअरी, माझे हात, पाय, बाहू, शरीर सगळं थकून गेलेलं आहे, मात्र त्यावेळेला मला एव्हरेस्ट समोर दिसतंय. ते एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. टू फाईट टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ होपलेस, नो मॅटर हाऊ फार. Last is very important. To fight for the right, without question, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. त्यावेळेला कोणताही प्रश्न मला विचारायचा नाही आहे, कोणताही थांबा मला घ्यायचा नाही आहे. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं स्वर्गीय कारण असलं पाहिजे. ते कारण मला महत्त्वाचं वाटतं. मी या ठिकाणी सिस्टममध्ये यायच्या अगोदर खूप स्ट्रगल केलेलं आहे. मला सिस्टममध्ये येऊन स्ट्रगल करायचं आहे, सिस्टममधल्या वाईट गोष्टींच्या विरुद्ध स्ट्रगल करायचं आहे. मला परिवर्तनासाठी सिस्टममध्ये यायचं आहे. मला वाटतं ते उत्तर अपील त्यांना झालं. ज्या ठिकाणी तो BTech MMS झालेला मुलगा होता, त्याला काही वियर्ड प्रश्न विचारले की त्याला 2 लाखाची नोकरी सोडून इथं 15,000च्या नोकरीसाठी का आलाय, त्याचं उत्तर व्यवस्थित देता आलं नाही. ज्या ठिकाणी त्या BTech MMS झालेल्या मुलाला 300 पैकी 110 मार्क होते, त्या ठिकाणी मी BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी माध्यम, मला 300 पैकी 210 सगळ्यात जास्त मार्क मिळाले महाराष्ट्रामध्ये. तेव्हा हा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स जो त्रास देत होता तो न्यूनगंड निघून गेला. सर, मला इथे तुम्हाला विचारावंसं वाटतं की
आता तुम्हाला तुमची दिशा मिळालेली होती, तुम्ही IPS झालात. मला मुद्दाम प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगायचं आहे, सरांनी BA विथ हिस्ट्री शिवाजी विद्यापीठातनं केलं, त्यानंतर MA हिस्ट्री मुंबई युनिव्हर्सिटीतनं केलं, MD PM म्हणजे मास्टर्स डिग्री इन पोलीस मॅनेजमेंट उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबादमधून केलं आहे आणि नांदेड युनिव्हर्सिटीतनं त्यांनी LLB केलेलं आहे. अशा भरपूर डिग्रीज त्यांच्या नावावरती जमा आहेत आणि अतिशय कार्यक्षम असे हे अधिकारी आहेत. त्यानंतर आपलं जे पहिलं पोस्टिंग झालं म्हणजे ट्रेनिंग पोस्टिंग, हा सगळा प्रवास याच्याबद्दल सांगा. आणि पहिलं पोस्टिंग कुठे झालं आणि द ड्रीम कम ट्रू हा जो प्रवास म्हणजे इथपर्यंत होता त्यावेळेला नेमकी काय भावना मनामध्ये होती? तुम्ही ज्या डिग्र्या सांगितल्या त्या ज्यावेळेला मी सिलेक्ट झालो त्यावेळेला फक्त BA इतिहास होतो. या सगळ्या डिग्र्या मी माझ्या सिलेक्शन नंतर सर्व्हिसमध्ये असताना शासनाच्या परवानगीने घेतलेल्या. ॲक्च्युली मला वाटतं हे युद्ध मैदान असतं. ते सिलेक्शनचं फेज वेगळा आहे, ती प्रिपरेशनची फेज वेगळी आहे. प्रिपरेशनची फेज मात्र तुम्हाला अभ्यासासाठी तयार करतं. मला आठवतं ते 1996चं वर्ष, ज्यावेळेला माझी मुंबईत राहायची सुद्धा सोय नव्हती. मी आंबिवली स्टेशनच्या समोर, आंबिवलीला म्हणजे कल्याणच्या पुढे एक स्टेशन आहे, तिथं रयॉनची कॉलनी होती, माझे आत्तेभाऊ राहायचे. आणि त्यावेळी जी 10वीची सवय ती महत्त्वाची आहे मला वाटते. 10वीची जी माझी 3 वाजता उठायची सवय, त्यावेळेला 3:30ला मी तिथनं ट्रेन पकडायचो आणि SICमध्ये किंवा पेटीट लायब्ररीमध्ये पोचलेला पहिला विद्यार्थी असायचो. दाढी वाढवलेली, एक जीन्स, एक टी-शर्ट, एक स्लीपर पायामध्ये, रस्त्यात सुद्धा डायऱ्या, एखादी गाडीचा नंबर दिसला तो गाडीचा नंबर आणि त्या वर्ष कुठली काय झालं होतं इतिहासामध्ये, वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये काय झालं होतं, इंडियन हिस्ट्रीमध्ये काय झालं होतं, असं झपाटलेलं ते वर्ष होतं की ज्या वर्षी मी सिक्युरिटीचा भीती होती की सिलेक्शन होईल की नाही. UPSCत हा वेगळा मार्ग होता. कोणी MPSCच्या पण परीक्षा दिल्या, त्यावेळेला सेल्स टॅक्सची परीक्षा, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरची परीक्षा दिली, PSIची परीक्षा दिली. तर PSIच्या 3 परीक्षा, STIच्या 3 परीक्षा, डेप्टी कलेक्टरच्या 3 परीक्षा आणि IPSच्या 3 परीक्षा, अशा 12 परीक्षा मी सलग पास होत गेलेलो होतो. ते वर्ष माझ्या आयुष्यातलं खूप महत्त्वाचं होतं. पण या प्रिपरेशनचा निश्चितपणे ट्रेनिंगसुद्धा तेवढंच टफ असतं. ट्रेनिंगमध्ये पहिले 3 महिने मसुरीला तुम्ही फाउंडेशन कोर्स असतो, त्यात IAS, IPS, IFS आणि सगळे ग्रुप A सर्व्हिसचे एकत्र असतात. तो थोडासा पेड हॉलिडेजसारखा एन्जॉयमेंटचा पिरियड. 1 वर्ष जे 10 महिन्याचं जे प्रोफेशनल ट्रेनिंग नॅशनल पोलीस अकॅडमी, सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबादला आहे, त्या ठिकाणी होतं. ते खूप महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आणि रात्रीसुद्धा कधी कधी रोल कॉल घेऊन वेगवेगळ्या ट्रेनिंग ॲक्टिव्हिटीज असायच्या. त्यांनी खूप चांगलं कंडिशनिंग झालं. म्हणजे त्या ट्रेनिंगचा करिअरमध्ये तुमचं पर्स्पेक्टिव्ह बदलणे, ॲटिट्यूड बदलण्यासाठी खूप फरक होतो. फील्डवरती आल्यानंतर फील्डवरच्या रिॲलिटीज खूप वेगळ्या असतात. म्हणजे ज्यावेळेला म्हणजे प्रोबेशनर म्हणून औरंगाबादला गेलो, नंतर ASP म्हणून धुळ्याला गेलो, खूप संताप यायचा, खूप फ्रस्ट्रेशन यायचं, खूप आर्थिकता वाढायची, मनामध्ये द्वंद्व असायचं. अनेक प्रसंग असे असतात की ज्यावेळेला तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतात. इनफॅक्ट माझ्यावरती 7 प्रायव्हेट केसेस, म्हणजे त्यात 307 अटेम्प्ट टू मर्डरची केस पण माझ्या प्रोबेशनमध्ये दाखल झालेल्या होत्या. मी त्याच्याबद्दल काही फार बोलत नाही आहे कारण मीच अडचणीत यायचो. पण त्यावेळेला कुठली गोष्ट वाईट बघितली किंवा अन्याय झालेला बघितली की डोक्याचा संताप व्हायचा. मला वाटतं ते वय होतं 26-27 वर्षाचं आणि त्यावेळेला ॲग्रेसिव्ह राहणं हे कदाचित स्वाभाविक असेल. पण हळूहळू मेलो डाऊन. प्रत्येक टेन्युअरमध्ये मॅच्युरिटी आणि म्हणजे असंही म्हणतात की प्रत्येक वर्षाला एक कणा तुटत जातो आणि 33 वर्षानंतर तुम्ही स्माइललेस होतात. तसं काही झालेलं नाही आहे. परंतु जी लिडरशिप तुम्हाला या सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर दाखवण्याची संधी मिळते ती अनपॅरलल आहे. कुठेही अशा पद्धतीचं, आता मी 28व्या वर्षी लातूरचा SP जातो. लातूर हे छोटा जिल्हा असला तरी तुमच्याकडे 2200चा फोर्स तो लीड करण्याची तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते कमी वयामध्ये. नंतर पुणे, अहमदनगर, ठाणे ग्रामीण असे खूप महत्त्वाचे जिल्ह्यांचा SP म्हणून काम करता आलं. DCP झोन 1 म्हणजे साऊथ मुंबईचा चार्ज माझ्याकडे होता ज्यावेळेला 26/11 झालं. आणि आता DIG झाल्यानंतर प्रमोशनवरती म्हणजे मला वाटतं सगळ्यात यंग DIG आहे आता. पण प्रमोशनवरती आता मी वेस्टर्न सबर्बचा या पूर्ण परिसराचा इन्चार्ज म्हणून काम करतो आहे.
कारण लिडरशिप तुमच्याकडच्या ज्या क्वालिटीज आहेत, ऑफिसर लाईक क्वालिटीज किंवा तुमच्या निर्णय क्षमतांचं किंवा तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीला एक चांगल्या पद्धतीनं एक्सपोजर मिळण्याचं जे क्षेत्र आहे सिव्हिल सर्व्हिसेस, ते खूपच वेगळ्या पद्धतीचं आहे. त्यामुळे मला वाटतं की मला एक खूप मोठं एक्सपोजर या सर्व्हिसेसने दिलं. आणि सुरुवातीच्या फेजपासून माझ्यामध्ये म्हणजे खरं तर मी लहानपणीचा, मी कॉलेजच्या वर्षातला, मी प्रिपरेशनच्या डेजचा, मी ट्रेनिंगच्या डेजचा, मी पहिल्या फेजमधला माझ्या परिवर्तनं घडत गेलेलो. मी माझ्या आयुष्यामध्ये छोटे छोटे गोल्स ठेवतो. मी माझ्या आयुष्यामध्ये 150 गोल माझे ठेवलेले आहेत. मी आता गेल्या वर्षी 21 किलोमीटर मॅरेथॉन धावलो. आता मला 19 तारखेला 42 किलोमीटर धावायची इच्छा आहे की तेवढ्या पिरियडमध्ये हे माझ्या उद्दिष्ट असेल. मला बंजी जम्पिंग कुठल्या डोंगरावरनं करायची आहे जगातल्या, मी जगात कोणकोणती प्लेसेस आहेत ती पाहणार, मी कोणती पुस्तकं आता वाचणार, हे माझं प्लॅन. म्हणजे मी प्लॅनिंगवरती खूप भर देतो. असं म्हणतात की वी फेल टू प्लॅन, वी प्लॅन टू फेल. प्लॅनिंगला मी तुम्हाला वाचला असेल तुम्ही वर्तमानपत्रामध्ये, ज्यासाठी शासनाने आम्हाला 1 लाखाचा पुरस्कार पण दिला. विक्रमगडला दरोडा झाला होता आणि झाबुआ ही अतिशय डेंजरस दरोडेखोरांची टोळी. तुम्हाला माहीत असेल की तो हायवे लुटण्याचं खूप प्रस्त सुरू होतं ठाण्याला. आणि दरोडा झाल्यानंतर आम्ही प्लॅन करून ते 18 दरोडेखोर, म्हणजे सिनेमात होतं तशा पद्धतीनं आम्ही त्या पूर्ण एरियाचा 200 पोलीस आणि 200 गाववाले धरून जंगल पूर्ण पेरिफेरल सगळेच्या सगळे 18 दरोडेखोर. एक तर आमच्यावर त्यांनी गोळीबार केला म्हणून एका दरोडेखोराला ठार मारलं गेलं त्या ह्याच्यात, पण 18च्या 18 दरोडेखोर आम्ही प्लॅनिंगनं पकडू शकू. तर मला वाटतंय की माझ्या करिअरमध्ये मी माझ्या प्लॅनिंगला खूप भर देत असल्यामुळं आणि माझ्याकडं मी आत्तासुद्धा माझ्या अधिकाऱ्यांची 2000 मार्कांची दर वर्षाला परीक्षा घेतो. इथं राहणे आहे तिथले सिनियर इन्स्पेक्टर परेशान असतील, कारण मी माझ्या परफॉर्मन्स ॲप्रेझल आहे त्याला खूप भर दिलेला आहे. त्यामुळं 2000 मार्कांची नाही, लॉ अँड ऑर्डर, क्राईम कसा मेंटेन केलेलं आहे, ट्रॅफिकवरती नियंत्रण कशा पद्धतीचं आहे, सिरियस क्राईम कशा पद्धतीने डिटेक्ट करतायत, ॲप्लिकेशन आणि क्राईमची पेंडन्सी कशी काढली जाते. या ठिकाणी मी पोचते त्यांच्या कारकिर्दीतलं म्हणजे विश्वास नांगरे पाटील हे नाव आम्हाला खऱ्या अर्थाने वर्तमानपत्रातनं कळलं ते जेव्हा पुण्याला आपलं पोस्टिंग होतं, ते रेव पार्टी प्रकरण सिंहगडचं, त्या संबंधी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. मी पुण्याला 3 मार्च 2007ला ही सिंहगडाच्या पायथ्याशी एक रेड केली होती. मी एकच नाही आहे, 3 आत्तापर्यंत रेव पार्ट्यावरती किंवा डेडिकेटेड ड्रग्स पार्टीवरती रेड केला. पण ती पहिली होती ना की ज्याने आपण उजेडात आलात. मुख्य रेव पार्टी म्हणजे काय असतं हे पहिल्यांदा कळालं. त्या मुलांना कळत होतं पहिल्यापासून, लोकांना कळालं. आणि नंतर मी 2008ला माझ्याकडे अँटी नॉर्कोटिक्सचा चार्ज होता टेम्पररी. त्यावेळेला इथं जुहूला 72 पबवरती केलेली होती. मी रिसेंटली ओकूडच्या पार्टीवरती रेड केली होती, जी खूप कंट्रोवर्शियल क्रिकेटर्स वगैरे होते म्हणून खूप वर्तमानपत्रात गाजली. पुण्याच्या रेव पार्टीमध्ये 282 तरुणींना आम्ही डिटेन करून त्यांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेतलेले होते. 225 जण जुहूच्या 72 डिग्रीजमध्ये आणि आत्ताच्या ओकूडमध्ये 90 जण. या सगळ्यांच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने घेतलेले होते. या मुलांना आम्ही विक्टिम्स म्हणूनच ट्रीट केलं, व्यवस्थेचे बळी म्हणूनच ट्रीट केलं. त्यातले ड्रग पेडलर्स किंवा ड्रग्ज विकणारे होते, त्यांच्यावर फोकस करून त्यांच्यावर चांगली ॲक्शन घेण्याचा आमचा भर होता. पुण्याच्या रक्त आणि लघवीच्या नमुन्यामध्ये 86% लोकांचे टेस्टेड पॉझिटिव्ह. 72 डिग्रीजमध्ये 92% टेस्टेड पॉझिटिव्ह आणि आता ओकूडमध्ये 98%, म्हणजे 90पैकी 86 जणांची रक्त आणि लघवीमध्ये ड्रग्ज म्हणजे आपण जे वाचतो ते कोकेन किंवा चरस अशा पद्धतीचे नाही आहेत. त्यामध्ये MDMA, इक्स्टसी, फ्लनिट्रेप्झेन सारखे ड्रग्स पॉझिटिव्ह आले. फ्लनिट्रेप्झेन म्हणजे नायट्राईट बेस्ड ड्रग्ज असतं, त्याला डेट रेपनी म्हणतात. एखाद्या मुलीला पबमध्ये घेऊन जायचं. एक संडे नावाचा सिनेमा आलेला होता की ज्यातनं संडे ते आयुष्यातनं मिस असतो, अजय देवगणचा सिनेमा होता. फॅशन सिनेमातसुद्धा ते दाखवलेलं होतं. आणि ते ड्रग्ज त्या कोकमध्ये मिक्स केलं आणि ते त्या मुलीला दिलं तर तिची मेमरी ब्लर होते. तिला सकाळपर्यंत तिचं काय झालेलं आहे ते कळत नाही आहे. सकाळी कदाचित आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. म्हणजे डेटवर नेणं आणि रेप करणं, स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर.
तर हे मी खूप याच्यामध्ये रिसर्च करून चांगल्या ॲक्शन घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पाठीमागं 2 रिझन्स होते. एक तर हे रेव म्हणजे रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स. व्हॉट इज दिस? कशा पद्धतीचं ही म्युझिक आहे, ही साई ट्रान्स वेव्ह, वेड बनवणारी साई ट्रान्सची वेव्ह. टाइम्स ऑफ इंडियामध्ये गेल्या महिन्यात आलेलं होतं की रशियामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 50 लाख मुलं ड्रग्ज ॲडिक्ट झालेली आहेत. आणि याला रशियाच्या हेल्थ मिनिस्टरचं स्टेटमेंट टाइम्स ऑफ इंडियामध्ये होतं की बीटल नावाच्या बँडपासून ती जबाबदारी त्यांनी दिलेली होती. हे हाय रिपिटेटिव्ह बीट्सचं जे म्युझिक असतं ते तुम्ही जोपर्यंत ते पिल्स च्यू करत नाही, म्हणजे ज्या गोळ्या असतात MDMAच्या, एक्स्टसीच्या, अत्यानंदाकडे घेऊन जाणाऱ्या, त्या च्यू करत नाही, ते घेतल्यानंतर ड्रग्ज घेतल्यानंतर ते म्युझिक लिटरली कानामध्ये घुसत असतं, पिअर्स होत असतं. त्यात फ्लोरोसंट कलर्स असतात, त्यांना लिटरली आपण असे स्पर्श करू शकतो. तुम्ही हवेत चालण्याचा भास होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी या मुलांच्या बरोबर त्यावेळेला मी रेव पार्टीवर पुण्याला रेड केली, त्यावेळेला 35 वर्षाचा होतो. गेल्या वर्षीसुद्धा मी त्या मुलांच्यामध्ये नाचण्याचा प्रयत्न केला, कारण त्यातले ड्रग पेडलर्स कोणते आहेत ते आयडेंटिफाय करणे आमचा उद्देश होता. तर यांना आम्ही म्हणजे पीस, लव्ह, युनिटी आणि रिस्पेक्ट अशी त्यांचे कन्सेप्ट आहेत. आम्ही ओळखलो नाही, मी ओळखलो नाही, ठीक आहे. पुण्याच्या पार्टीमध्ये 110 किलोचे माझे इन्स्पेक्टर पण नाचवत होते, ते पण ओळखले नाहीत त्यांना. एवढे ते नशेमध्ये बेधुंद होऊन जातात. या ट्रान्स म्युझिकचा जो धोका आहे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगू इच्छितो. कारण हे ड्रग सिंडिकेट आहे, त्याला नार्को टेररिझमचा अतिशय मोठा धोका आपल्यासमोर आहे. नार्को टेररिझम म्हणजे टेररिझमला फंडिंग जे होते ते नार्कोटिक्सच्या पैशातनं होतं. नाही, नार्कोटिक्स म्हणजे ड्रग्सचा व्यवसाय आहे, त्याच्या पैशातनं होतं. गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल. गोल्डन क्रिसेंट म्हणजे इराण, पाकिस्तान आणि बांगलादेश. गोल्डन ट्रायंगल म्हणजे लाओस, म्यानमार आणि थायलंड. यामधला जो ट्रेड आहे तो किती असेल? ड्रग्सचा जो ॲन्युअल टर्नओव्हर आहे तो $1000 बिलियन. माझी फिगर नाही, CBI बुलेटिनमधली मी फिगर आपल्याला सांगू इच्छितो. या शून्यसुद्धा आपल्याला मोजता येणार नाहीत. जगातल्या आयर्न अँड स्टीलच्या इंडस्ट्रीच्या टर्नओव्हरपेक्षा हे जास्त आहे. आणि याचे टार्गेट कोण आहे तर टीनेजर मुलं आहेत. मुलं करतात. कारण मी खेड्यातला आहे, मी ग्रामीण भागातला आहे, त्यामुळे माझं कल्चर थोडंसं ऑर्थोडॉक्स असेल. मला वाटतं मी लहानपणी वडिलांच्या समोर, वडील पैलवान, त्यामुळे दूध प्यायला मला ते एक आदिली म्हणतात त्याला, 50 पैसे ते द्यायचे. चहासुद्धा त्यांच्या पुढं पिणं म्हणजे वेगळं होतं. म्हणजे आता वेगळी परिस्थिती आहे. तर म्हणजे मी परिस्थिती अशी पाहिलेली आहे. मी निगेटिव्ह अर्थानं बोलत नाही आहे, पण खेड्यातलं गावातलं घर विकायचं, मुंबई पुण्यामध्ये येऊन स्थायिक व्हायचं, तिथं 2 रूम 3 रूम बेडरूमचा फ्लॅट घ्यायचा. त्या फ्लॅटमध्ये TV, फ्रीज, मायक्रोओव्हन, वॉशिंग मशीन, कम्प्युटर, सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टींना जागा असते. म्हाताऱ्या आईवडिलांना मात्र जागा नसते. त्यांना कुठंतरी वृद्धाश्रमात ठेवायचं. आणि मग मुलांशी संवाद काय? मी कारण या सगळ्या विक्टीम मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मी यांच्याशी खूप बोललो की तुम्ही का करता? 3 प्रकारचे ड्रग्ज असतात, स्टिम्युलंट्स, डिप्रेसंट्स आणि हॅल्युसिनोजन्स. आता हे जास्त समजावून, इथं लहान मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, त्यामुळे त्यांना जास्त समजावून सांगू नये. पण हे स्टिम्युलंट्स म्हणजे परीक्षा जवळ आली की मग अभ्यास होत नाही आहे, मग रात्री जागण्यासाठी मग ती स्टिम्युलेशनची मेथॅम्फेटामाइनची गोळी घ्यायची. मग त्यातनं डेरिव्हेटिव्स कोकेनसारखे, MDMA सारखे सुरू होतात. डिप्रेसंट्स मम्मी डॅडीची भांडणं आहेत, त्यातनं मग डिप्रेशन, आणि त्यातनं मग म्हणजे माझी कुटुंबाची परिस्थिती फार वेगळी नाही, मलाही वेळ देता येत नाही माझ्या मुलांसाठी. संवाद तुटलेला असतो. मग संडे पॅरेंट्स आम्ही सॅटर्डे संडेला त्यांना पिक्चरला घेऊन जायचं किंवा मग जेवायला घेऊन जायचं. मग ते सोशल नेटवर्किंग साईटवर काय करतायत? सगळेच काय वाईट करतात. मी फेसबुकवरती आहे, पण जे उकूडच्या पार्टीचं इन्व्हिटेशन होतं ते फेसबुकवरती होतं. पुण्याच्या पार्टीचं ISRAtrans.com वरती वेबसाईटवरती त्याचं इन्व्हिटेशन होतं. त्यामुळे त्यांचा संवाद काय चालला आहे, ते काय बघतायत, कुणाशी कम्युनिकेशन त्यांचं सुरू आहे. म्हणजे अगदी मॉरल पोलिसिंग मी करायला सांगत नाही आहे, पण त्यांच्याशी आपण क्वालिटी टाईम देतो का? ते माझी पत्नी आता BE कम्प्युटर्स आहे, पण तिच्या लक्षात आलं की आपण दोघंही वेळ देऊ शकत नाही. तर तिनं स्वतःहून, मी तिला अजिबात जबरदस्ती केलेली नाही आहे, स्वतःचं करिअर सॅक्रिफाईस केलं. म्हणजे माझ्यापेक्षा तिचं अकॅडमिक रेकॉर्ड चांगलं आहे. मुलांना वाढवणं तिची प्रायोरिटी ठेवली.